जळणाऱ्यांना चर्चा करायला गप्पा देऊ आम्ही. जळणाऱ्यांना चर्चा करायला गप्पा देऊ आम्ही. थोडे दिवस थांबा, लवकरच एक धप्पा देऊ आम्ही. तर असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली कॅपकट प्रो ऍप्लिकेशन करून घ्यायचे आणि तुम्हाला इथे बघू शकता आपण कॅपकट प्रो दिलेला आहे. तो टेलिग्राम चॅनलवरती जाऊन घ्या. सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल बाग काय करायचं ते. तर आता तुम्हाला काय करायचे, क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे. क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे इथे बघू शकता आपल्याला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आपल्याला बघू शकता. आपण इथे एक फोटो सिलेक्ट करून घेतो. हा एक फोटो सिलेक्ट करून घेतला आपण, नंतर ऍड केला तो फोटो ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता ते लोडिंग होत आहे. तरी आपण इथं एंडिंगचा पार्ट हा डिलीट करून टाकायचे. एंडिंगचा पार्ट हा डिलीट करून टाकल्यानंतर काय करायचे, हा पुढे सिलेक्ट करून घ्यायचे. पुढे घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचे. एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढे यायचे. पुढे तुम्हाला काय करायचे, बिटमार्क व्हिडिओ घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ऍड करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं सिम्पली बिटमार्क व्हिडिओ ऍड होऊन जाईल. तो बघू शकता 17 सेकंदाचा आहे. इथपर्यंत हा फोटो लांबवून घ्यायचा. फोटो लांबवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जशी बीट आहे ना आता तुम्हाला काय करायचं, डबल काय करायचं बघू शकता इथे ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ऍड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे. व्हिडिओ सेक्शन मध्ये जायचे. व्हिडिओ सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे ऍड करून घ्यायचे व्हिडिओ. त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता ते तुम्हाला बिटमार्कनुसार सगळं फोटो इथे कट करून घ्यायचे. स्प्लिट करून घेतो आपण हा फोटो. तिथे स्प्लिटवर क्लिक केलं, हा आता व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचे. सिम्पली डिलीट करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे. आता तुम्हाला काय करून घ्यायचे, ओव्हरलेवर क्लिक करायचे. ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर ऍड ओव्हरलेवर क्लिक करायचे. फोटो मध्ये जायचे. फोटो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता आपण फोटो मध्ये आलोय. इथे सिम्पली तुम्हाला एक पीएनजी ऍड करून घ्यायचं. सगळं काय करायचे, इयरफोन घालायचे. इयरफोन नाही घातलं तर नाही, जिथं आपल्याला इथं आपण जी दिली आहे का नाही पीएनजी, जिथलं वाक्य होतं ते संपतं, जिथं वाक्य संपते का नाही तिथं पुढची पीएनजी ऍड वरती क्लिक केलं आणि इथं दुसरं पीएनजी ऍड करून घेतलं. सर्व पीएनजी इथं ऍड करून घ्यायचं. तुम्हाला सिम्पली ऍड वरती क्लिक करायचे आणि परत एकदा हे सर्व लिहायचं. तुम्हाला काय करायचे, ऍनिमेशन द्यायचे. ऍनिमेशन वरती क्लिक करायचं. ऍनिमेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता इथे बहुत सारे ऍनिमेशन द्यायचे. तर तुम्हाला हेडिंग इफेक्ट द्यायचे. तुम्हाला बघू शकता इथे पुढचा इफेक्ट आहे ते सगळे सेम द्यायचे. आता तुम्हाला काय करायचं, पहिल्या जेवायनंतर तुम्हाला काय करायचं इथे बघू शकता इथे स्क्रोल डाऊन करून जायचे आणि ऍड्स मध्ये जायचे. ऍड्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढे यायचे. ऍड्स मध्ये गेल्यानंतर बघू शकता सॅच्युरेशन एक दिसत जाईल तुम्हाला. पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला इथे की द्यायचे. तुम्हाला काय करायचं, एक की द्यायचे. की दिल्यानंतर तुम्हाला काय करायचे, एक मिडाला एक की द्यायचे. मिडाला की दिल्यानंतर पुढे एक की द्यायची. शेवटला एक की दिल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पहिल्यांदा काय करायचे सॅच्युरेशन -50 करून टाकायचे. हे जी काय करायची मधली की येईल का तिथं मायनस करून टाकायचे. तुम्हाला 28 करून टाकल्यानंतर शेवट तुम्हाला असं येऊन जाईल. आता पुढचं असं तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला काय करायचं, उलट करायचं. त्याचे उलट करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगतो. तर आपण सगळे की दिले बघू शकता त्याच पद्धतीने दिली. तुम्हाला काय करायचं, इथं शेवटची की आहे सॅच्युरेशन वरती ती -50 करायचे आणि ती मधली जी की आहे ती तशी ठेवायचे. फक्त शेवटची की मायनस करायचे. असे 3 की ऍड होत तर शेवटची की इथं मायनस करून टाकायची 50. आता एवढं झालं तुम्हाला काय करायचं, पुढचं बघू शकता इथली जी की आहे ना ती पहिल्या फोटो प्रमाणे घ्यायची. पहिल्या फोटोला आपण कसं -50 केलं की ऍड करून टाकायचं. परत हा तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. पुढे यायल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता इथं दुसरा नंबर लागणार, दुसरा फोटो लागणार. त्याला ॲनिमेशन द्यायचे. आता प्रत्येक फोटोसने ॲनिमेशन द्यायचे. सांगतो तुम्हाला. पहिला आहे फ्लॅशिंग, दुसरा फोटोला फ्लॅशिंग आहे, पहिल्या फोटोला फेडिंग आहे. बघू शकता तुम्ही ऍड करू शकता. इथे वर नाव दिले 5 सेकंदा 0.5 सेकंदा प्रत्येक ठेवायचे. दुसरा आहे कंबो मध्ये जायचं. तुम्हाला ट्रान्झॅक्शन मध्ये समोर तुम्हाला मिळून नंतर पुढचा जो आहे त्याला काय करायचे, तुम्हाला फेडिंग द्यायचे. पुढचा जो आहे तो तुम्हाला ॲनिमेशन जायचे. ॲनिमेशन मध्ये जायचे सर्च बार मध्ये क्लिक करायचे. सर्च बार मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हे तुम्हाला ॲनिमेशन मिळून जातील. पेडलिंग म्हणून सर्च करायचे. पेडलिंग आपण इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल. बघू शकता हा इफेक्ट द्यायचे. त्याच्यावर क्लिक केलं ऍड करून टाकायचे.
ऍड करून टाकल्यानंतर शेवटच्या फोटोला बी तेवढं द्यायचे आणि फक्त इथं आहे ना डबल फोटो झाला असेल एक स्प्लिट मारला असेल आपण एक, त्यामुळे 3 फोटो झाले असणार शेवटला. फक्त काय करायचं, मला शेवटचा फोटो काढून टाकायचे, ते 2 फोटो ठेवून टाकायचे. ते एवढं झालं तुम्हाला काय करायचं, तुम्हाला इथे इफेक्ट शॉट नव्हते, ते इफेक्ट शॉट आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते शेपची लेअर आपण बदलच ठेवली, शेपची असत नाही. तुम्हाला काय करायचं, आता ग्लिच सेक्शनवर जायचं. ग्लिच सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय क्रोमॅटिक म्हणून इफेक्ट आहे तो द्यायचा तुम्हाला. ज्या दिवशी बघू शकता स्पीड 35 ठेवायचे, इंटेन्सिटी 100 ठेवायचे आणि लेझर क्रोमॅटिक लेटरल क्रोमॅटिक तुम्हाला 60% ठेवायचे. एवढं काय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पहिल्या 4 फोटो पण ठेवायचे. परत तुम्हाला काय करायचं, तुम्हाला एक पार्टी सेक्शनमध्ये जायचे. पार्टी सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ब्लॅक पेस्ट नावाचा फोटो ऍड करून टाकायचे आणि तुम्हाला काय करायचे, आता हे सर्व मटेरियल आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण अवेलेबल आहे. आणि व्हिडिओ जर इंटरेस्टिंग वाटला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला कमेंट करून द्यावा भरपूर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी अल्ट्राएडिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे एक पण सांगणार नाही, सेटिंग सांगतो. 1080p रेझोल्युशन ठेवायचे, फ्रेम रेट 30 ठेवायचे आणि बिट रेट 10 ठेवायचे. नेक्स्टच्या बटनात क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅस एक्सपोर्ट होण्यास सुरू होतो. काय जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला इथे खाली इंस्टाग्राम चॅनलचे याची लिंक दिली, तो तिथे मेसेज करून टाका. आपण तिथं रोज